पुरीचा. ओ आई इकडे वा. जीवाला ह्या पुरीचाही धाकात झाला. कुठं गेली का नाही तिच्यावर लक्षात ठेवा लागते बापा आता. काही समजून नाही राहिलं कसं करावं होतं. गेली तर असं माय पाहून. आई लवकर ये ना. कुठं गेली तुई बापा पोरी. तुही जराशी दम नाही घेत बापा. हो आई दम घ्यायची गोष्ट करू राहिली तू. मला लय वेळची म्हटलं आपली गीता घरातच दिसून नाही राहिली. कुठे गेली थे. तिच्या मैत्रिणीच्या घरी जातो म्हणे काहीतरी काम आहे म्हणे म्हणून गेली. येतो म्हणे 15 मिनिटात. याची साहेब बिचारी खाऊन काय माहित आलीच नाही अजी काही. ही अशी तू अगोची कामं करून ठेवत नाही अजून. तिने जाऊ काय म्हटलं बरोबर त्या जाऊ दिलं. तुला माहित नाही का आता तिला कसं ठेवावं लागतं म्हणून आपल्याला घरात म्हणून. तिचा काही भरोसा राहिला का आता आपल्याला. आली नाही तर मग काय करशील तू. कुठं फिरशील तिला पाहाले. तू सांग बरं मला. अशी तू करतं अशी तुला लापरवाही बरोबर नाही. हो म्या तिला जाऊ नको म्हटलं. ती मला अशीच म्हणे तू आता जाऊ नाही देशील काय नशी काय म्हणून मी जाऊ दिलं बाई. येतो म्हणे ते कुठं जात नाही म्हणे मी म्हणे आई म्हणे अशी म्हणे ते येईन ना म्हटलं ना येईन काय आली तर बरी नाही तर मग साऱ्या गावभर बॉम्ब. एवढी नाही आहे होत हे. एवढी बदमाश नाही आपली गीता येते ते. एवढी मी भरोसा ठेवा जोगती नाही आहे हो बाई. ती नाही तर केवढी आहे तुला माहीतच नाही आहे. मला सब माहिती आहे म्हणून राहिली मी. पोरगी आहे तर तुला भरोसाच वाटणार आहे. अशीच असते माईची माया. जरा तिच्यासोबत चालाक बघ आणि ते चालाकीने म्हटलं सारा तू याला सत्यानाश करून ठेवा. बाई आपण जेवढं समजायचं होतं तेवढं समजलं. तिला जर समजत नसन तर स्वतःच्या पायानं ते पायावर गुटा पडून घेईन. तिला लय समजून सांगितलं. आता ते ऐकलीत बरं मिळालं. तिला समजून सांगितलं एका ठिकाणी बसून का बाई असं नाही आहे एवढं काही सोपं नाही आहे बा. सगळं समजून सांगितलं. आता नाहीच ऐकली तर मग ते तिच्याच्यानं सगळं नुकसान करून बसल ना. मी सांगितलं जाऊ दे आता काय होईल ते तिच्याच भरोशावर आहे. आणि किती काही दाबून ठेवलं ते काही ऐकणार आहे काय. जे करायचं असते तेच करत असते शेवटी मनाचं. बाई जाऊ दे सांगितलं बाई ते तिला समजून. बाई तिला बरोबर समजून सांगितलं. तिच्या इथे काम करायच्या जीवार मी काय सांगितलं तुले त्याच्या घरी पाहिलीचा स्वयंपाक करा लागते. तू ऐकडून तर 10 पोया नाही हो तिथं कशा करशील एवढ्या पोया. लागलं बाई तिला भ्य लागून राहील तिथे जरासं भ्य. मलाही माहीत आहे ते काही जात नाही. आणि अधिक मी तिला हेही सांगितलं त्या स्वयंपाक केला नाही आता तू त्यासोबत चालला राहील. आणि त्या स्वयंपाक केला नाही मग तुला ठोकते. आता 4 दिवस तुला प्रेम मग तो तुला ठोकते. आणि त्याच्याकडून काय काम होते काय तुला कामाला पाठवते बा असं समजून सांगितलं मी तिला. ते नाही जात. लागलं ना पण भ्या लागलंच पाहिजे. निदान गेली नाही पाहिजे बापा. लय डोक्याला ताप आहे तिचा. जातच नाही ते आता. मी काय म्हणतो तू जात नाही गावले. आणि तू सासू बिसू मग वाट पाहत असेल ना माय. एवढ्या दिवस राहतं काय त्या बाबाला सांगून दे मग काही होय. आज सांगतो उद्या सांगतो किती दिवस राहतं. माणूस एकदम चिडून जाईल ना. घरचे चिडून जाईल. आणि सांगून दे बाई तू चालली जाय बाई गावले कायले अधी जातो ना बाई उद्या चालली जातो आज सांगून दे तू बाबाले. बाई काय सुरू आहे भरल्या टेन्शन मध्ये दिसून राहिल्या. बापरे माझ्या सासूबाई आल्या वाटते. आई बसा ना आई. बाई तुम्ही एकटे झाले का. नाही होत आई. कोमल आली श्रीचे आप्पा आले केदार आले. बसा येईन बाई. माय बाई आता कसं. आता तर म्हणून बाबाची तब्येतचं कसं विचारू माय. आता कसं करू. आता तर मला पहिले सांगितलं असतं तर बरं झालं असतं बापा. आता तो सारा माय भांडा फोडत होते. इकडे मला सासूबाईला बसू दे आणि पाणी गिनी घेऊन ये तुम्ही. हो आई बसा तुम्ही म्हणत होते ना कोमल आली म्हणून. आणि ते तर आलीच नाही. कुठे आहे ते. येऊन राहिली ते गाडीतलं काही सामान वगैरे आहे तर ते काढत आहे. काऊन नाही थांबले हो केदारजी. मी त्यांनी तिच्यापाशी चाबी देऊन दिली. ती म्हणे मी काढतो म्हणे म्हणून मग म्हटलं मी समोर चाललो आलो. आणि ते म्हटल्यावर अच्छा बस ना बाई कोमल. पहिल्यांदाच आली बाई कोमल आमच्याकडे. मस्त वाटून राहिलं पण तू आली तर. बाई लाजू नको. तुझंच घर समाज आईचंच घर आहे आपल्या. 2 दिवस आता आमच्याकडे. नाही आई आम्हाला जावं लागते ना. आजच्याच दिवस आम्ही फक्त भेट घ्यायला आलो बाबांची. बाबा कुठे गेले दिसत नाही. करत आहे का ना. मी खूप वेळचं पाहून राहिलो काही दिसून नाही राहिले. हिवाई बुवा त्यांना बरं लागते तर ते जराशे फेरफटका मारायला जात असते बाहेर. हो ना माणसाला तसंही घरात गमत नाही. मलाच तर गमत नाही. मला राहायला लागते तब्येत नसली म्हणजे. कसं मन नाही लागत घराच्या घरात. हो ना त्यांना करमतच नाही. कसंच घरात करमत नाही. आम्ही खूपदा सांगतो त्यांना समजून काहीच ऐकत नाही ते. बाहेर गेल्याशिवाय शांत राहत नाही ते. देवा आता बाबा आले नाही पाहिजे नाहीतर बस माझा बंडा पोळच होईल. आईलाही खोटं बोलावं लागलं. गीताच्या यानं झालं. आता कसं करू मला समजून नाही राहिलं. मला खोटं बोलावं लागलं. खरं सांगितलं असतं तर पुरलं असतं असं वाटून राहिलं मला आता. केदारजी आले तर केदारजीने सांगितलं नाही करून येतो म्हणून मी. तर बाबाला मी सांगितलं असतं कसंही.
फक्त भावाने आले पाहिजे घरी. का कोमल, तू माझ्या आईचं घर पाहिलं नाही? ये पायात दाखवते मी तुला. हो ताई, चला ना पाहून आपण. पाहून घे घर आपल्या नित्याचं कसं आहे तर. काय म्हणतो नीता, लेकरं कुठं काही दिसून नाही राहिले? लेकरं कुठं फिरायला गेले का? त्याची मुलगी नाही का, तिच्यासोबत नुसतं खेळते ते दोघं जण आणि त्यांच्याच पाशी राहते. आणि आपलं कधी श्री एवढा हट्टी झाला ना 8 दिवसामध्ये की काय सांगू. नुसतं त्यांच्याचकडे राहतो. म्हणते ते खेळतात ना मुलं, त्यांच्याकडे पाहतो ना हसतो तो नुसतं. ती कधी खेळाच्या पायी हे मुलं जेवतही नाही. आणि आपला श्री आहे ना, श्रीलाच नुसतं तीच पाहिजे नाही हा ती मुलगी. आणि तोही म्हणते मी त्यांच्याच सोबत खेळतो. चांगलं आहे मस्त मित्र मैत्रिणीसोबत खेळते लेकरं आणि करतच असते पण तसे. जाऊ दे खेळू दे. की आपल्या बाबूची तब्येत गिब्येत बघली नाही वाटते. नाही आई चांगली आहे, पण इथं त्याची तब्येत गिब्येत चांगली आहे. नीता मला करू लागणं काही यायच्यासाठी काही नाश्ता गिस्त्याचं करा लागन ना. हो आई, चला आपण पहिले नाश्त्याचं करून घेऊ, मग मी दाखवतो कोमलला घर. असं तुम्ही सर्वजण, मी तोपर्यंत नाश्त्याचं करतो, मग दाखवतो कोमलला घर. बाई लेकराला घेऊन ये ना जराशे. मला काही करमून नाही राहिलं त्याला भेटल्याशिवाय. घेऊन ये त्याइले, मग खेळायला पाठवून दे जादिक लागन तर. पहिले मला त्याची भेट घ्या वाटून राहिलं. लय दिवस झाले, मला घरीच तर गमत नाही. हो मी घेऊन येतो त्याइले पहिले आणि मग करतो काम. हो आई, आणते आई, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बात सांगते इथंच आपल्या घरापाशी घर, काही दूर नाही आहे. मला काय आवडते ते करतो बाई नीता. पहिल्यांदा चाली आपल्या घरी ते. चला बाई, मला सगळंच काही आवडते. काही आवडी गिवडीचं नाही आहे माझं. काही केलं तर मला आनंदच आहे. तुम्ही छानपैकी प्रेमाने एवढ्या बोलल्या, तेच मला आनंद आहे. काही नसतं, चांगलं असलं का बस त्यालाच खूप आनंद होतो. तर आहेच ग कोमल. त्या ताईने दिसून राहिल्या. काही कुठे गेल्या? हे ग, ती तिच्या मैत्रिणीच्याकडे काही गेली नव्हती. मग जातो म्हणे, तर आई म्हणे जा म्हणे, तर अधिक यायचीच आहे. तसेच तू कुठेही गेली का अटकतेच नसते. असं म्हणा, मैत्रिणीच्या घरी गेल्यावर काही लवकर येत नाही कोणी. मी तसंच कुठं मैत्रिणीच्या घरी गेली तर ती बस केलं का बसली असेल ती. माझंही तसंच होतं. हो तसं